बोललं नाही काही. सुहास इकडे आलो आलो आलो. बाळ्यांचं बोलिले पियाला दिसत दारू यायचा ना तर काय करतोय काय बिन कोणाची काय. बोल की बाळ्या. कशी सोयाबीन बाळ्या लय टाईट आहे रे. 10 बाया लावल्या. किती? 10. होय तवा ही सोयाबीन आली. नाजच करणार सोयाबीन लय टाईट आहे. कष्ट केलं कष्ट असा घाम गाळला घाम आली सोयाबीन. घेऊ का बाळू? तुला काय वाटलं एकच फुकटी ती सोयाबीन? नाही नाही एकच नंबर कष्ट आला. करावं लागतं कष्ट. हो कष्ट कर कष्ट. बरोबर जाऊ का मग? तुमची काढली सोयाबीन? नाही बायाच भेटणार. लेबरचा अवघड आहे रे सध्या. हो तसंच झाले बघ सध्या. लय अवघड आहे. सोयाबीन लय टाईट कष्ट आली. केलं कष्ट हा तवा आली. कशी? एकच नंबर. हा आता वाळू घालतो. हा गार गार वाळू. चलू का मग? ठीक आहे कशाला आला का बाळू? काय करतो ठीक आहे सोयाबीन भरून तू? अरे चेक करायला येतो रे. कोणाची सोयाबीन भरतो तू? कोणाची म्हणजे? घाम गाळलाय घाम. तू वाळू घालून येतो गाया पाणी पाजायचं वर तू भरतो सोयाबीन. त्यांची सोयाबीन आहे ही? अरे तरी म्हणलं ही तर रोज पिऊन पडलेला असतो गावात. हा एवढी सोयाबीन ताईट आली कस काय कोणाची? मी विचार मागायचं ना हीच करतोय. आपली पलीकडल्या शेतात आहे आपली. नको बाळू मी जातो. ह्याच्यापेक्षा भारी आपली. नकोच मला तुझी सोयाबीन नको. येऊ का? ही तुमची सोयाबीन आहे का? चला येऊ का? अरे कुठं चालला? इथं आला ते आला पुन्हा इकडं दुसरीकडे तरी जाऊ नको. हॅलो. अरे ती गाड्या कस काय लोड करायला पाठवली नाही ताबडतोब तुम्ही? तिथं तुम्हाला आल्यावर माहिती ना माझ्याकडे पुन्हा मग झपका असते तिथं आल्यावर. हा ती ताबडतोब लावून द्या मला ती पुढे ट्रान्सफर करायची आता. हा चालतंय चालतंय. आपण 500 टनाचा करार केलाय पण आपल्याकडे जरा स्टॉक कमीच आहे. ती व्यापारी तर काय दम काढे ना ती मालच पाहिजे म्हणते. फोन आला कोणाचा काय व्यापारी चाल. हॅलो. हो ती 500 टनाचा माल तुम्हाला गोळा करायला सांगितलं त्याचं काय झालं? झालाय 500 मध्ये तुम्हाला आणि 2 दिवस टाइम आहे. आज 200-250 टन आहे गोडाऊनला स्टॉक मध्ये माल. ते आता 2 दिवस राहिले तर तेवढा पद्धतीनं गोळा करावा. 250 टन माल गोडाऊनला स्टॉक मध्ये. तुम्ही काय करा एवढा माल एक बघून जा. तुम्हाला 2 दिवसात मी त्याचं नियोजन लावतो बाकीचं. येतो मी थोड्या वेळच्यात. ओके चालतं या तास 1.5 तासात. हा ठीक आहे. मला बी दुसरीकडे जायचे माल बघा. शेतकऱ्याचा भरपूर माल आहे तिकडे जायचे बाहेर बघा. नमस्कार. नमस्कार. लयच वेळ गेला याला. आता मारणार ट्रॉफिक काय बरं बघा मला तिकडं जायचे 2 दिवस फिरून घ्यावं लागतं. बरोबर सोयाबीन कसा माल घ्यावा का? आता आज 4-5 खरेदी. आज आहे 50-100 टन माल आहे आज. हे सोयाबीनची क्वालिटी शेवटपर्यंत अशीच राहू द्या. नाही क्वालिटी घेऊ आपण चेंज करून घेतो तर चांगली सारं नियोजन आहे. क्वालिटी देऊ चांगली पण सोयाबीनचे मार्केट आता काय चालू आहे? आता सोयाबीनचा भाव चालू आहे 4300 4400. तर तुम्ही पुढे शेतकऱ्याला सांगा 3700-3800 रुपये भाव. क्वालिटी घेऊ चांगली. खराब माल वेगळे उचलतो 3700-3800 उचलायला चालू आहे सध्या. चालतंय चालतंय. काय शेतकऱ्याला काय वेळ लागत नाही. हवा 10 वेळेला आपण 4000 पर्यंत देतो. 10 हवा सध्या कोणाची नाही. एवढीच वेळ कमी पैशात माल उचलायला. वेळेवर त्या शेतकऱ्यांना पैसे दिले का अडचण तुम्ही फक्त वरनं आर्टिस्ट ठोकून द्यावं नका. नाही नाही तुम्हाला तर माहिती की माझा व्यवहार कसा व्यवहार चांगला माहिती. गावात जोड नाही व्यवहाराला. मला माल पाठवून द्या. माल हे पाठवतो 2 दिवसांनी येईल की तुम्हाला पाठीमागचं पाठवून द्या. सोयाबीन केली पण कोणच्या व्यापाऱ्याला करू जरा चांगल्या व्यापाऱ्याला फशीत यात. तुझ्या ओळखीचे व्यापारी एखादे आहे की? आहे का? आहे. मला त्याचा नंबर देतो का? हो देतो की. आहे आपल्याकडे नंबर. दोघा तिघाचा देतो. अरे दाद्या असली कसली सोयाबीन आली रे तुझी? अरे ही बी इस्रायलहून आणले. इस्रायल? हा परदेशात बी मागवलंय.
अरे बी इथं मागिवलंय म्हणतो आणि ही असली कसली सोयाबीन आली. काय सांगावं तुला, त्या पावसामुळे ह्याच्या वेगीनेच पडलं. त्या पावसाने माझी सारी वाट लावली पिकाची. सोयाबीन आलती इतकी इतकी लांब आलती, पण ह्या निसर्गाने इतका कोपला शेतकऱ्यावर की बस नावच काढू नको, सारं खराब झालं. पण ह्याची आत शासन काय लक्ष द्याय नाही. अरे हे गवत कसं इतकं आलंय का गावात अरे पावसामुळे तर गावात लांबलंय, शेतीत जाय आहे ना, काय तणतोडा करायला आहे ना. पावसाव का ड्रोननी फवारणी केली, पण पाऊस निसर्ग लगेच आला, त्याच्यामुळं ती गवताला काहीच फरक पडला नाही. अरे सोयाबीन बी काढाय दिसा नाही ह्याच्यात. आता काय करतो, इलाज नाही. आता गवत काढावं लागेल. ए दादा मला नंबर दे बरं दे. पडणार नाही बस मग सोयाबीन निघायची. आणि इतकी मग मला करायची. मी काय तुझ्या सोयाबीनवर बसलो का ते सोयाबीन निघायची कुठं काय माझा काय समजली. अहो बस साहेब मग सोयाबीन निघायची ती कुणाला ऐकू. सोयाबीन निघायची म्हणतो. व्यापारी चांगला बघ बरं का. व्यापारी चांगला पैसे लगेच घे. एक हा व्यापारी तिकडला हेलिकॉप्टरने येतो की माझी सोयाबीन निघली माझी. हेलिकॉप्टरने येतो का मग. हेलिकॉप्टरने येतोय उतरतोय ती हेलिकॉप्टरने सोयाबीन अशी ओंजळीत घेतं ठिक्यात टाकतं. इतकं मोठ्या पारी का घेऊन जातं. लय मोठ्या पारी ती माझी त्याला जिंकली म्हणून सोयाबीन. नंबर द्यावर मग. नंबर काय लगेच सांगतो तुला. सांगा हां घे मला 5 नंबर आहे. नंबर घे मग. नंबर घे सांगा. 93 60 घेतला पुढे एक पोकाड एक पाठ असलाच तो नंबर बाळासाहेब. चुकला लागा तुला व्हॉट्सअपला पाठवतो नंबर. मी व्हॉट्सअपला पाठवतो. सोयाबीन वाळू का हे काय काय माल गडबड आहे बाबा. थांबा 2 मिनिट थांबा. जायचंय म्हणे 2 मिनिट थांबा. बोल. तुमची सोयाबीन विकायची हा इतके मग कुठल्या पर्याय विकायची पण आला का आता मी तरी काय सांगू र. आपल्यात हाय तरी व्यापारी कशी क्विंटल द्यायची. देवा कस तरी हाय तर आपल्यात व्यापारी, त्याला विचारावा काय भाव आहे काय नाही. आता गडबड आहे माझ्या माग, संध्याकाळी भेटू आपण. बरे हा रील बघ. पाहिला सकाळी तुझ्या सोयाबीनीचं काम होतं माझ्या लक्षातच नाही लागा. नाही मोबाईल मोबाईलचं काय करतो आता. फोन आलाय. थांब मित्राचा फोन आलाय. हॅलो काय चाललंय काय नाही. माझं काय चालायचंय रे. बसलोय आपला इथे. बर ठेवू का. फोन यायचं अरे ही इमाईन कशाला बोलले. आपल्याला काय फिरायला जायचं इमाईनानी. फिरायला जायचं हे फोन येऊ नये म्हणून केलंय. आपल्या कामाचं बघा. अरे वन पण बघू इकडे आणते इमाईन काढून फोन लावतो या पर्याला. अरे मी काढतो की. हॅलो कुठे रे. काय नाही आलोय जरा बाई. कामाचं चेटा कोण दुसरी चेअर बसतात. अरे सोयाबीनला भाव काय आहे. 37 पासून 4.5 बसतो आहे. सोयाबीनला भाव बी कमीच आहे. हो मार्केट खाली जरा काय आता आमच्या हातात तरी काय आहे तेव्हा. आता काय तुमच्या हातात मोबाईलच असायचा कानाला लावलेला. जर काम झालं असेल तर आता ठेवू का. हो ठेव. आता कसं करायचं. दाखवून टाकायची इथं उच्च तिथं उच्च लोकांचं पैसे द्यायचे. 3700 ती 4.5 यापर्यंत सांगितली. मग आता बघ कसं करायचं ती. मी आता सकाळी विचार करतो. बोला की. आजचं मार्केट होय. आज मार्केट जरा कमी झालंय राव. आहे 36 37. सोयाबीन कसं आहे. सोयाबीन कशी हवा 10 भरल्यावर देऊ 3700 देऊ. समजेपेक्षा 50 एक्स्ट्रा देऊ तुम्हाला. चालते ओके. आता माझे पैसे केव्हा देतो. 2-3 दिवसांनी देतो की. बरं हो हे परिस्थिती आहे घडी. सोयाबीन घ्या का. घ्याच बसलो मामा. कशाला बसलो इथं. चला बरं तेवढी सोयाबीन बघायला. चल कुठं शिकाय. हाय चला. कुठं शिकायची सोयाबीन. हाय चला वरी चला. थोड्या अंतर राहिले. बरं जवळच का. आणि कसं आहे ना घर माहित इतक्या वेळ झालं. हाय थोडं जवळ आहे चला. पैसे तर नाही ना. नाही नीचिन कुठं सोयाबीन म्हणून नाही, नाही, पैसे असतात किशेने. हे दिसलं का. हवा 17-18 हवा ह्याला. बरं कशी घ्यायची. काय आता तुझ्यासाठी घेऊ 3600 100 एक्स्ट्रा वाढून देऊ. बरं द्या. बरं ॲडव्हान्स मध्ये मला पैसे द्या. किती पाहिजे तर. मला 2000 द्या. बर
उद्या येतो न्यायला भरून ठेवतो वर. बरे ती कलबी माहिती कलबी नाही मग ते ठेकी तुझीच आहेत का? हा माहिती आहे अशीच आहे का माती भीती येतात? नाही ना अशी दे चालतं नेतो हाय भावा सोडून बघावं लागेल ती बी. नाही अशी दे ठीक थोडंशी काय करायला लागत नाही. बरं चालतंय जाऊन तू म्हणतोस तर. सोन्या ये बस. अरे आता सोयाबीन झाली. एक डोक्यात माझ्या विचार आहे प्लॅन आहे रे. माझ्या एक डोक्यात एक प्लॅन आहे रे सोन्या. कोणता? सोयाबीनचा दिवस सोयाबीन चालू आहे लोकांची. सोयाबीन घ्यायची आणि बाहेर अमेरिकेला त्याचं डायरेक्ट तेल कंपन्या करूनच पाठवायची पुढे. चांगली आयडिया आहे की. हा चल ती बाळ्याच्या अगोदर आपण तालुक्याला जाऊ. हा आणि तिथं मस्तपैकी बिये श्रावण मच्छी खाऊ. चल ती पेतर बाळ्या येईल त्याला काय म्हणू नको. काय सुद्धा म्हणलं नाही. खायचं म्हणल्यावर काय पुढेच असतो आपण. तुम्हाला काहीच कळत नाही ही बिनाकलीचा माणूस फक्त हरिभाऊ गावात एक नंबरचा. काम नाही झालंय काय पण. अरे ए बाळ्या नीट बोल. हे बोल काय नाही बोल बिनाकलीचा माणूस आहे हे सांगायचं. ए बाळ्या खंड करणं मारीन बघ. मी पण संकल्प हाणीन बघ तुला. बाळ्या सकाळ सकाळ चल आम्हाला उद्योग आहे काम जायचंय. तर रे आणि कुठं चाललात तुम्ही? थोडं बाळासाहेब. आला का तुझ्या जिगिरी मित्राला सोडून चालला तू? अरे बाळासाहेब काम आहे थोडं. चल चल तिकडे जातो. अरे हरिभाऊ येऊ दिला का मला पण? अरे जा बाळू तो गायांचं शानबीन काढ चल. ह्या आईला आमच्या हरिभाऊला काय कळा नाही. इतका साहेबिनीला भाऊ आहे आणि काय हरिभाऊ इकून द्याय नाही. साहेबीन बघायची आमची. हो की बघा बरं. काय सोयाबीन घ्यायला चिंततो मी बी. मला बी सोयाबीनच पाहिजे. हा बघा 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 बरं लवकर गडबड आहे मला. कधी वाळू घातली? 2-3 दिवस झालं. हवा भरपूर आहे. आता भाऊ तर हवेला चालू आहे 3700-3800. हा त्याला 16-17 हवा आहे. तर तुमची 3400 द्या की वाढवून काय. अहो बिन तिला महागाचं जरा वाढवून द्या. मस्त खरं आहे. मी काय करणार हो की बघ सारे माती ही काळे सारे काळे आहे का काही. आता ती येतच आहे. लय खर्च झालाय साहेबिनी. ह्याला 3200 कोण घेणार नाही. बरं एवढ्या घ्या एकटाच मी व्यापारी चांगल्या मार्केटमध्ये घ्या आता. घ्या कवा नाही आता मग. काय उद्या नेऊ आहे तुमच्या गावात आणखी एक जणाची आहे एक गावाची. चालतं येऊ का मी? बरं, थोडं बरं. 2-3 गाय बघायचे तर. हा बरं. सोयाबीन घेतले ते हरिभाऊचं पैसे देऊन येतो आणि बाकीच्याला पैसे द्यायच्यात मला. खेड्याला जायचं घरांना लवकर काम सांगावं लागलं. आता गडी बघते राहणार सापडत निवांत बसते राहणार. हरिभाऊ लका व्यापारी तर आज घरी. आज घरी कसं काय आले? आलो तुमच्याकडे. बर आलोय तुमचं पैसे द्यायला सोयाबीनचं. पैसे. हा पैसे कशाचे? सोयाबीनचं बरं. लका माहिती सोयाबीन आणखी राहणारच आहे. हे कसले पैसे? काल तुमच्या भावाने घेतली की भाव कोण? अरे बाबा कुणी चिकेने? हा कालच नेऊन टाकले. ए नाही थांबता जाऊ तुझी केल तरी ते कालच नेले. नाही पैसे बाबा, आलो मी बाकी तुमचं घेऊन त्याच्याला देऊन टाकतो. वरने व्यापारी कोण आलो. ए हरिभाई सोयाबीन म्हणजे इथे एकच नसते. इंटरनॅशनल सोयाबीन आहे बरं अमेरिकेला पाठवणार. तुम्ही काय चिल्लर भाव सोयाबीन घेता का इथं? ते तुमच्या भावाला सांगायचे आम्ही काय आलतो का तुमच्या ए, घरी? बाबा, जमत नाही जमत 2 नाही. दिवस फोन करीत होतो अरे मला. बाबा ह्या अमेरिकेला पाठवणार आहे. ते बघा तुमच्या एअरपोर्टनी. एअरपोर्टने पाठवा ना तर कशाने पाठवा. अरे बाबा बाबा आड्याने त्याला असंच पैसे होतात. आणखी अशा शेतकऱ्याला किती तुम्ही पैसे होतात? व्यापारी साहेब निघा तुम्ही जावा. चला जातो बघा तुमचं तुम्ही. ते आता चिक्याला बघतोच. माया परस्पर सोयाबीन निघली त्यांनी आणि उद्या घरी त्याला अरे मला अमेरिकेला सोयाबीन पाठवायची होती. हा चिक्यानं आल्या बघतोच त्या कडूला चिक्याला असा मार तुडीतो ना. पैसे आले साहेबिनी जरा भाऊ खुश होते. चिक्याला धावतो आल्यावर येईन आता कोड बोलून घेतो. आतमध्ये बोलून खुर्ची बसतो असं सण 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 आणि तो पागलला त्यांनी वाईट दिलं आता. हा कसली सोयाबीन मला अमेरिकेला पाठवायची सोयाबीन आपली म्हणलं तरी परस्पर कारभार केलाय त्यांनी. ये आला वाटतं ये भाऊ बस बस बाळा तुझीच वाट बघतो मी. कुठे गेलता तू चिक्या? कुठं होता भाऊ सकाळ बसणार चिक्या? काय नाही गावातच होती इथं. गावात होता? मला बाहेर काम केलंय तुम्हाला माहिती का? भाऊ ना काय केलंय? काय काय भारी काम केलंस तू? साहेबिनी मला काय केलंय? काय केलं मी? खाली बस. पुन्हा येते सोयाबीन बहुच्या परस्पर आहे. अरे आपल्याला सोयाबीन तिकडे परदेशात पाठवायची होती चिक्या. काय कार्यक्रम केलाय असला?
भाऊच्या परस्पर्या अहो भाऊ चांगला भाऊ आला म्हणून इकली. चांगला भाऊ मग आता बाहेर पाठवायचे ना आपल्या बाहेर राज्यात आपण सोयाबीन जातो ना दरवर्षी माहिती ना तुला व्यापारी मला तुमच्यापाशी पैसे आणून देतो मी. कुठले व्यापारी ती आता पैसे नाही ते व्यापारी सोयाबीन आमची परत दे म्हणून आमच्या भाऊला तिकडे परदेशात सोयाबीन पाठवायची ऑस्ट्रेलियामध्ये. आता ती काय माहिती देतोय का नाही. काय देतो का नाही म्हणजे ती साहेब ती देतोय का नाही. तुला आणखीन 2 लावीन बघ. अहो भाऊ त्या व्यापाऱ्याने तुमच्यापाशी पैसे दिले का नाही म्हणून. पैसे घ्या भाऊ खाली रिकाम आहे का त्याला घरी ये म्हणाव व्यापाऱ्याला द्या. ती म्हणले तुमच्यापाशी देतो. घरी आलता माझ्याकडे मी पैसे घेतले त्याला जा म्हणलं तर तू बघून घेते कोणचा का घेतलं मग पैसे मग. काय घेतलं अरे सोयाबीन आपलं पाठवायचं कुठं आपण दरवर्षी कुठं सोयाबीन पाठवतो देशात लांब. मग काय घेतो परस्पर तशी म्हणलं दिवाळी जवळ आली फटाकडे वाजवाय पैसे होते. यंदा दिवाळी जास्त करायची नाही महापूर आलता बऱ्याच शेतकऱ्याचं नुकसान झालेलं आहे. आपल्याला प्रत्येकाच्या घरी जाऊन काय नाही काय 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 नाही काय काय द्यायचंय. हो लय यंदा खर्च करू नकोस. होय का भाऊ तसंच करू. पैसे आणून त्या व्यापाऱ्याकडून तर आता गोरगरिबांना मदत करू ज्यांचे वाहून गेले त्यांना काही. हा त्याच्यामुळे लक्षात ठेवू आपल्याकडे प्रत्येकाच्या ज्याच्या घरी व्यवस्थित नाही जो दिवाळी करू शकत नाही त्याला आपण साखर गरा हे फुलाची पाकळी देऊ. हरिभाऊचं कार्य कसं पाहिजे मोठं. हा त्याच्यामुळे आपल्याला व्यापाऱ्याकडून पैसे घेऊ आणि शेतकऱ्यांची आपल्या गोरगरिबांची दिवाळी साजरी करायला आपल्याला मदत करू. खरंय की भाऊ. आपल्याला काय म्हणते हरिभाऊ. हा चल मग. हॅलो काय म्हणतो व्यापारी पळून गेला होय. आला का त्याकडे माझे पैसे गुंतलेत गेला का. इकडे शेतकऱ्यांना मी काय आश्वासन दिलं कमी भावात त्यांची सोयाबीन घेतली. अवघड झालं राव आता लय अवघड झालं का. तुम्हाला गावात लोक राहून देते का नाही काय माहिती. राव 3800-3700 भावाचं मी घेतली 3500-3600 लोकांची सोयाबीन आणि ह्या व्यापाऱ्याने असं केलं कसं. तुम्हाला तेवढं मला सहकार्य करा होतो इकडे त्याला हे करायला आपण जाऊ त्याला बघाय कुठे ते. ओके मग ठेवू का. बाळासाहेब कसं आहे माहिती का हे असतंय तसं लय मोठं असतंय. हे गावात कोणतरी म्हणजे सगळं काहीतरी झालंय. काय झालंय ते हरिभाऊ नेमकं. अरे लय मोठा विषय झालाय. तुला तू पिल्लू राहतोस दारू पिऊन बाळा. तुला काय अकलीचा भाग नाही. तुला काय कळत नाही हरिभाऊ. तुला काहीच कळत नाही हरिभाऊ. तुला काहीच कळत नाही. म्हणजे मला काय कळत नाही. बरं गावाची लढी मी मिटवतो आणि मलाच काय कळत नाही म्हणून नीट बोल बाळा. त्याच्यावर आपल्याला उपाय काढायला पाहिजे मोठा. तू सकाळ बघू तुझा बरं आता इथून. आता बघ राम भाऊ टपर जरा असं बारीक होऊन देतोय. मी सांगतो तसं बघू. ऐक आता सांगतो. बरं बाकीचा बोल सकाळ मिळतो आता. सकाळ बोलू जा घरी तेवढं बघ आता. ओके अरे भाऊ नीट जा बघ बाळा बाळा. अरे नीट पडशील. आता ओम्या तुला माहिती का त्या बाळ्याकडे सोनेश साहेबीन आहे ती म्हणतात भाऊ आहे त्याच्याकडे सोनेश साहेबीन त्याला लय भाऊ असतो. गावात लय चर्चा झाली लागा त्या साहेबीनीची. बघू आपण. गावात चर्चा चालू आहे. सोन्याच्या सोयाबीनचं काहीतरी आपल्याला नियोजन लावावं लागतं. व्यापाऱ्याला मोठ्या फोन करावं लागेल काय करून. अरे काय नशीब या आला की फोन. नमस्कार बोला की. अहो आपल्या तर गावामध्ये सोयाबीन लय चर्चा चालू. आपल्याला घ्यावं लागते काही करून. बरं घ्या की मग. तुम्हाला यावंच लागेल. अहो मला मीटिंग असल्यामुळं मी ऍडव्हान्स पाठवतो. मग ऑनलाईन फोन पे पैसे पाठवून द्या. हो पाठवतो फोन पेला. ओके मी व्यवहार करतो पुढे पण अडचण येऊ नाही. नाही चालतंय ठेवू का. हो अरे भाऊ तुला जसं काल ते सांगितले तरच करायचं आपल्याला. हे व्यापारी येईन. बाळासाहेब माझ्यापेक्षा डोकं जास्त चालू नका तुम्ही. गावात आज सुधी वाटतात 90 नाही माणसं धरलं आता. बरे चांगले हो. आता व्यापारी घेतलाय बोलून मी. त्याला सांगायचं आपण. काय सांग तू काय बोलणार त्याला. सोने सोयाबीन सांगू की तुला रात्री सांगितलेली की कसं सांगायचं गोड बोलायचं जरा. अरे हरिभाऊच्या सोयाबीनला सोयाबीन म्हणजे. अरे फक्त त्याला म्हणायची सोन्याची सोयाबीन आहे तसं सांगू त्याला. त्याला आल्या तर 2-3. अरे भाऊ माझं ऐक हरिभाऊ थोडं. हरिभाऊ कुणाचं ऐकत नसतो. हरिभाऊ म्हणतात मला. अरे ती प्लॅन सगळा तू घोटाळा घालची. थांब जरा ऐक माझं. अरे अख्खं सोयाबीन केलं चालेल पण व्यापाऱ्याला
ही तुझा असाच आडवा ठेवायची तिथं आडवायचं बघ पैसे काय? बाळ्या त्यापर्यंत येऊ दे आलेल्या 2 असं ओल लागवतो ना. अरे भाऊ ऐकला तू सगळा प्लॅन गोल करशील. भाऊ, ऐकत नसतो आता अरे कोणाचं. मी सांगतो तसं कर त्यापर्यंत सगळं तिला गोड बोलू परत आपण त्याचा काटा काढून या लागलं का? या लागलं येतो म्हणला की. सांगशील तू काय जाऊन नाही तर आणखी मी आई मीच चालू केलं त्याला गोड बोलून त्याला. तुझं काय नाव तू इकून बीज बाबा तू बाळ्या जा तू मी माझं बघतो या पर्यंत. बरं ती लवकर येईन व्यापारी तयारी करायला लागेल आपल्याला ते बाकीची दाखवावं लागतं की आहेत पैसे शेतकरी दाखवून अरे एक तर मग सोयाबीन बाहेर राज्यात पाठवायची. जाऊ दे आता. अरे भाऊ ऐक तू म्हणतोय करू आणि दामाने करू आपण त्याला काटा काढायचा तयार करायचा आपल्याला. बरं येऊ दे या लागलं. हा या लागला. ठीक आहे चल. कोणाची म्हणून तुला आपण दगा देऊ. या लागला व्यापारी आला. रामभाऊ म्हणतो त्याला जाऊ आपण सांगितलं तसं करतो. आणली का सोने सोयाबीन तुमच्याकडे? हा, आणले. पैसे आणले पण राव पैसे रोख्या की पैसे बघू दे, सोयाबीन तर बघू दे की. सोयाबीन टाकून पैसे दे की. पैसे अगोदर द्या. त्या पैशाला अजिबात टेन्शन पैसे घ्या सोयाबीन हो, आणले पण पैसे आणले का तुम्ही? देतो पैसे. पैसे माझ्याकडे घे तुला काय कळत नाही. अरे भाऊ त्याकडे बघ शांत राहा शेतकऱ्याचे पैसे माझ्याकडे असतात हरिभाऊकडे शांत राहा. हो मामाचा यांचा मित्र आहे ते शेतकरी त्यांना इकली साहेब. हो पैसे आणले द्या पैसे द्या या साहेब. आणि माझ्याकडे आहे भाऊ. बाकीचं ऑनलाईन पाठवतो पैसे सोन्याची साहेबीन कोणी घ्या असू द्या बाकीचं ऑनलाईन टाकतो मोजून घ्या. बरं बाकीचे पैसे लगेच ऑनलाईन करायला टाकतो की online? साहेबीन पैसे नाही तुम्ही दोघं मध्ये घेऊन सांगा कोणाच्या कोणाला टाकायचं. हरिभाऊ टाका. भाऊच्या टाकायचं. बघा आलं का? आले आले सोयाबीन सोयाबीन आहे बघा. बोला का त्यांनी सोयाबीन सोयाबीन मग मला फसवला. सोयाबीन म्हणून साधी सोयाबीन दिली. लगा थांबा 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 थांबा. बोला काय म्हणतो व्यापारी? काय झालं गडे? तर तुम्ही आम्हाला फसवलं. सोयाबीन म्हणून हे बाबा कसली सोयाबीन दिली. अरे मग बरोबर आहे ना. बरोबर आहे. ही काय सोन्या? शिवाय सोयाबीन ही राव. बरोबर आहे, हो का? सोन्या. सोन्या. आणि आणि ती सोयाबीन सोन्याची सोयाबीन बरोबर आहे घे तुझी दरी. हे असलं काय खरं नाही. म्हणजे तुमचं तुमचं आम्हाला फसवलेलं. आम्ही काय फसवलंय तुम्हाला? म्हणजे आमच्या शेतकऱ्यांची ह्यांचा मित्र होता शेतकऱ्यांची सोयाबीन ह्यांच्या सोयाबीनचे पैसे तुम्ही दिले मला नाही. वरले व्यापाऱ्याने अडकवलंय. तुमचे पैसे म्हणजे? तुमचं तुम्हाला देणार आहे. त्यातलं काय सांगायचं नाही. ते शेतकऱ्याला काय सांगू नका की तुम्ही. आमच्या सोयाबीन शेतकऱ्याचे पैसे दिले नाहीत तुम्ही सोयाबीनचं म्हणून आम्ही असं केलंय. आम्हाला आमचे पैसे आलेत फोन पेला. हे तुम्हाला तुमची सोयाबीन तुम्हालाच राहू द्या 50-100 रुपयाची. राहिलेले पैसे ह्यांना फोन पेला पाठवा. आम्हाला पैसे आले तर तुमचे राहिलेले पैसे ते व्यापाऱ्याला तुमचे तुम्ही पाठवा. आम्हाला आमच्या सोयाबीनचे पैसे आलेत व्यापाऱ्याला सांगा की सोयाबीनचे पैसे वाटल्यात. आणि असं फसवायचं नसतंय. तुम्ही आधी सोन्याची फसवायचं सोयाबीन आहे नसतं. ती. आणि हे पैसे सोयाबीन दिले नाही. तुम्हालाच राहू द्या. चला आता सोन्याची साहेबीन आता राहू द्या तुम्हाला सोयाबीन. चला. कसा वाटला व्हिडिओ? मग आवडला असेलच ना? आवडला असलं तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून टाका आणि व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांना लगेच शेअर करून टाका. कारण आम्ही तुम्हाला असंच नवीन व्हिडिओ बनवून हसवण्याचा प्रयत्न करत राहू.